असे अभियान पूर्वी कधी 100 वर्षात राबली होती का? पहिलं डिपार्टमेंट स्ट्रेंथन कसं करायचं ह्या पद्धतीनं माझं काम चाललं आहे. तुम्हाला येत्या 2-3 महिन्यामध्ये डिपार्टमेंटसुद्धा स्ट्रेंथ झालेलं दिसेल. त्याची SOP तयार झालेली आहे. आता ती एवढी मोठी SOP आहे, ती आज जर बसायचं म्हटलं तर तुम्हाला एक माझ्याकडे बरोबर 3 तास बसावं लागेल. रोल करा. अरे बाबा जाऊ दे की आता. आज तुम्ही रुग्णालयाची पाहणी केलेली आहे, काय एकंदरीत परिस्थिती आहे? पाहणीसाठी नाही, जो TB क्षयमुक्त भारत ह्याचं ट्रेनिंग सेंटर आपल्याला आज देशामध्ये मिळालेलं आहे. त्याचं इनॉग्रेशन होतं, त्याच्यासाठी आलेलं आहे. पाहणी वगैरे काही नाही. पाहणीसाठी मी असा येत नाही, पाहणीसाठी मी सरप्राईजली येतो. सर, आरोग्य खातं 1 नंबरला नेण्याचा मानस तुम्ही आत्ताही बोलून दाखवला, याआधी बोलून त्याची सुरुवातच चालू आहे. तुम्ही बघितलं असेल, दॅट इज अ सिंगल स्टेप, फर्स्ट स्टेप सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी आज वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र 1 नंबरला नेण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल 22 उपक्रम मी एका वर्षामध्ये राबवलेले आहेत. त्याच्यातले ठळक वैशिष्ट्य बघितलं असेल. पहिलं आमचं अभियान माता सुरक्षित, घर सुरक्षित, सुदृढ बालक, जागरूक बालक, सुदृढ बालक केला. तिसरा 18 वर्षावरील आता माझे सर्व पुरुष मंडळीची माझी चाचणी होत आहेत. आता त्याच्यानंतर आरोग्याची वारी पंढरीच्या दारी 11 लाख लोकांचा आपण 11 लाख वारकऱ्यांची त्या तपासणी केली. आता तुळजाभवानीच्या चरणी त्या ठिकाणी परत जागर आरोग्याचा आपण सुरू केलेला आहे. नवरात्रीच्या महोत्सवी जवळपास 10 ते 15 लाख त्या ठिकाणी येणाऱ्या भक्ताचं परीक्षण करतो आहे. असे अभियान पूर्वी कधी 100 वर्षात राबली होती का? त्या पद्धतीचं काम चाललेलं आहे. सर्वसामान्यपर्यंत, तळागाळापर्यंत, माझ्या आशाताईपासून माझ्या डायरेक्टरपर्यंत माझं पूर्ण डिपार्टमेंट, डॉक्टर्स, ज्या ठिकाणी अभियान देणं माझं काम आहे. पण त्या ठिकाणी त्याला खऱ्या अर्थानं ज्याला वाचा फोडणं किंवा लोकांपर्यंत पोहोचणं, अगदी स्वतःच्या पूर्ण कुटुंब बाजूला ठेवून माझे सर्व आरोग्यदूत त्या ठिकाणी स्वतःला झोकून देतात आणि चांगल्या पद्धतीने त्याचं आउटपुट देतात. त्याच्यामुळं आज आपल्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या आशाताईपासून माझ्या डॉक्टरापर्यंत त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण त्यांच्याशिवाय हे शक्यच नाही. ते अभियान राबवत आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी त्यांना जे लागेल, पहिलं डिपार्टमेंट स्ट्रेंथन कसं करायचं ह्या पद्धतीनं माझं काम चाललं आहे. तुम्हाला येत्या 2-3 महिन्यामध्ये डिपार्टमेंटसुद्धा स्ट्रेंथ झालेलं दिसेल. जय जय महाराष्ट्र. चला, TB मुक्त करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. हो. कशा पद्धतीने पावलं उचलले जाणार आहेत राज्य? त्याची SOP तयार झालेली आहे. आता ती एवढी मोठी SOP आहे, ती आज जर बसायचं म्हटलं तर तुम्हाला एक माझ्याकडे बरोबर 3 तास बसावं लागेल. ललित पाटीलला पकडण्यात आलेला आहे. हे मला माहिती. रोलिंग